नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत. खरं तर तो तसा गंभीर पण आहे आणि तसा क्रिटिकलसुद्धा आहे. तर याविषयी जे लोकसभागृहात प्रियंका चतुर्वेदी ज्या खासदार आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता तो कोरोना काळातील वॅक्सिनचा. तर वॅक्सिनचे परिणाम दुष्परिणाम याविषयी आज त्यातले एक चांगले अभ्यासक आणि ज्यांनी त्याचे पूर्ण डाटा माहिती केला आहे, गोळा केला आहे आणि त्यांच्याकडे असे काही पुरावे आहेत की त्याचे दुष्परिणाम किती होतात आणि त्याच्यात नून काय काय वेदना काय काय शारीरिक त्रास होणार आहेत तर ते आता थोडे जाणवू लागलेले आहेत. तर अशा पद्धतीचं जे विचारपूर्वक मांडणी करणारे आहेत ते आहेत वैभव कोंडे, जे स्वतः एकदम उत्कृष्ट वैचारिक पातळी असलेले शिक्षण अतिशिक्षण म्हणजे BTech MTech सारखे शिक्षण केल्यात, डिग्री केलेली आहे आणि त्यांनी हे सर्व डाटा गोळा केलेला आहे. याचे दुष्परिणाम काय होणार आहेत आणि याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा केली. तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे यांनी सुरुवातीपासूनच या वॅक्सिनेशनला विरोध केला होता. तर याविषयी त्यांच्याकडेही काही माहितीच्या अधिकारातून भारताच्या स्वास्थ्य मंत्रालयातून त्यांनीही काही माहिती मागवली आणि त्यांचे हे सर्व डाट्याचे आपण जनतेच्या हितासाठी किंवा जनतेच्या माहितीसाठी ही माहिती प्रसारित करत आहोत. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव वैभव गुलाबराव कोंडे देशमुख आहे. मी आज तुम्हाला लसीकरण या विषयावरती काही माहिती सांगणार आहे. ती मित्रांनो तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी अशी नम्र विनंती करतो. 2 वर्षापूर्वी 2021 सालापासून जे आपल्या देशामध्ये लसीकरण झालेलं आहे आणि अजूनही सुरू आहे बूस्टर डोस वगैरे, या संदर्भामध्ये आपल्यापासून शासनाने बऱ्याचशा गोष्टी लपवलेल्या आहेत. आज लसीचे दुष्परिणाम आपल्यासमोर येत आहेत. माननीय खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा मुद्दा राज्यसभेमध्ये त्या दिवशी उठवला आणि खऱ्या अर्थाने या विषयाला तोंड फुटलेलं आहे. मित्रांनो, या लसीमध्ये या वॅक्सिनमध्ये नक्की काय, कोरोनाच्या व्हायरसनंतर आपल्या सर्वांना जी वॅक्सिन दिली गेली कोरोनाची लस म्हणून, या लसीचा थोडा अभ्यास आम्ही केलेला आहे. या लसीमध्ये 103 प्रकारची इन्ग्रेडियंट्स आहेत. मी कोविशिल्ड या वॅक्सिनबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, मर्क्युरी, सोडियम ग्लायकोफोसेट, ग्राफिन ऑक्साईडसारखं केमिकल यामध्ये मिसळलेलं आहे. मित्रांनो, या ग्राफिन ऑक्साईडबद्दल मी थोडीशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर या ग्राफिन ऑक्साईडमुळं आपली बॉडी बॅटरीसारखी बिहेव करू शकते. मोबाईलला ज्या पद्धतीने बॅटरी असते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकला तर याच पद्धतीने भविष्यामध्ये शासन आपल्या बॉडीमध्ये RFID चिप लावणार आहे. RFID चिप याचा अर्थ होतो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कोड. ही चिप जर आपल्या बॉडीमध्ये लावली आणि आपली बॉडीमध्ये जर ग्राफिन ऑक्साईड असेल आणि आपल्याला माहितीच आहे की आता काही दिवसामध्ये पूर्ण देशामध्ये 5Gचे टावर्स सुरू होणार आहेत. हे जर 5Gची पूर्णपणे जर सुरू झाले टावर्स, 5Gची रेंज पूर्णपणे जर यायला लागली तर निश्चितच आपल्या बॉडीमधले असलेले जे ग्राफिन ऑक्साईड आहे ते हीट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं ब्लड क्लॉट्स तयार होऊन आणि असंख्य लोकांना हृदयविकाराचे झटके होऊ शकतात, हार्ट स्ट्रोक होऊ शकतात, त्यानंतरनं ब्रेन स्ट्रोक होऊ शकतात, किडनी डॅमेज होऊ शकते. अशा पद्धतीचे असंख्य दुष्परिणाम या ग्राफिन ऑक्साईडमुळं आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतात. तरी आपल्याला ही काळी मुसळी असेल किंवा पांढरी मुसळी असेल, ही जर आपण 3 महिने कंटिन्युअसली घेतली तर निश्चितच आपली बॉडी डिटॉक्स होऊ शकते. आपल्या बॉडीमध्ये हे गेलेलं स्लो पॉयझन आहे ते बॉडीमधून निश्चितच जाऊ शकतं. लहान मुलांसाठी तर हे खूपच धोकादायक आहे. 12 वर्षाच्या खालील मुलांना अजूनही लसीकरण झालेलं नाही आहे, परंतु भविष्यामध्ये शासनाचा असा एक प्रयत्न आहे की 12 वर्षाखालच्या मुलांना देखील हे लसीकरण करायचं आहे. त्यासाठी चायनामध्ये आत्ताच एक नवीन लाट निर्माण झालेली आहे, नवीन व्हायरस आलेला आहे. तोच व्हायरस आपल्याकडे पण भविष्यामध्ये येईल आणि भविष्यामध्ये आपल्या देखील लहान मुलांना अशाच पद्धतीने लसीकरण दिलं जाऊ शकतं. तरी माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या छोट्या बालकांना कुठल्याही प्रकारच्या वॅक्सिनेशनपासून दूर ठेवावं. शाळेमध्ये जाऊन अर्ज द्यावा की कुठल्याही आमच्या पाल्याला तुम्ही शिक्षण देण्याचं काम करा. आमच्या पाल्याला कुठल्याही प्रकारचं लस तुम्ही देऊ नका. त्याचा ब्लड तुम्ही सॅम्पल घेऊ नका. त्याचप्रमाणे त्याचा DNAचा कुठलाही डेटा तुम्ही गोळा करू नका, अशी मी सर्व पालकांना या ठिकाणी विनंती करतो. अन्यथा भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या लहान मुलांना अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्यांचं भवितव्य अडचणीमध्ये येऊ शकतं. नमस्कार.
अजून एक मुद्द्यावरती मला बोलायचं आहे की 2 दिवसापूर्वी राज्य शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की शालेय पोषण आहारामध्ये लहान मुलांना बॉयलर कोंबड्यांची अंडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचा आम्ही निषेध करतो, कारण अशा प्रकारची अंडी ही मुलांना पोषक नसून ती विघातक ठरू शकतात। जर तुम्हाला लहान मुलांना अशी अंडीच खायला घालायची असतील तर ती नक्की कुठल्या पोल्ट्री फार्ममधून येणार आहेत, कुठल्या राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांच्या पोल्ट्री फार्ममधनं ही दूषित अंडी लहान मुलांपर्यंत जाणार आहेत आणि त्यांचं आरोग्य खराब करणार आहेत, याचाही शोध घेणं गरजेचं आहे। हे जे बॉयलर कोंबडीची अंडी आपण लहान मुलांना देणार आहात त्याचे पूर्ण टेस्टिंग झालेलं आहे का, त्याच्यामध्ये काय घटक आहेत, त्याचा पूर्ण अभ्यास शासनाने केलेला आहे का, याचाही जाब शासनाने विद्यार्थ्यांना, पालकांना आणि समाजाला देणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला लहान मुलांना पोषण आहारामध्ये चांगलं अन्नच द्यायचं आहे तर त्यांना देशी गाईचं दूध द्या। लहानपणी आम्हाला ज्याप्रमाणे सुकडी मिळायची तसं हे द्या, जे पोषक आहे ते द्या, परंतु आपल्या बगलबच्च्यांचं समाधान व्हावं, त्यांना आर्थिक लाभ व्हावा, या अनुषंगानं जर काही प्रयत्न केला असेल तर वारकरी शेतकरी संघटनेतर्फे आणि आदरणीय बंडातात्या कराडकर महाराज यांच्या टीमतर्फे आम्ही शासनाचा पूर्णपणे निषेध करतो। माझे नाव वैभव गुलाबराव कोंडे देशमुख आहे। मी बी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये M.Tech केलेला आहे। मित्रांनो, बरीच दिवस झाले की आम्ही या कोरोना वॅक्सिनेशनचा जे साईड इफेक्ट्स आहे त्याचा देशामध्ये आता खूप साधारणपणे 5 लाख मुलांना ज्यांचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना हार्ट अटॅक येत आहेत, बऱ्याचशा मुलांमध्ये ब्रेन स्ट्रोक होत आहेत, बरीचशी मुलं ते लसीमुळे किडनी डॅमेज होऊन मारत आहेत। हे का होतं याचा अभ्यास करत आहे। मित्रांनो, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि या विषयाचा सखोल अभ्यास केल्यानंतर काही प्रामाणिक जे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर विलास जगदाळे असतील, त्यानंतर डॉक्टर देवेंद्र बलहारा असतील, डॉक्टर स्वरूपराय चौधरी असतील, या तज्ज्ञ डॉक्टरांची मतं या विषयावरती अभ्यास केल्यानंतरनं आमच्या असं लक्षात आलं आहे की ही कोरोनाचे लसीकरण अत्यंत घातक आहे। अजेंडा 2030 हा जो युनायटेड नेशन्सचा अजेंडा आहे त्यातला हा एक मुख्य मुद्दा आहे की लोकसंख्या कमी करणे, आणि त्यासाठी या अजेंड्याच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला लसीकरण झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे। तरी या लसीचा भविष्यामध्ये अत्यंत घातक परिणाम होण्याची शक्यता आहे। ज्यावेळेस 5Gचे टावर्स सुरू होतील त्यावेळेस आपल्याला काही लोक रस्त्यावरती देखील मारताना दिसू शकतात। मनुष्य साधारण बाजारामध्ये गेला परंतु घरी आलाच नाही, घरामध्ये बसला होता पेपर वाचत आणि अचानकच हार्ट स्ट्रोक येऊन मेला, अचानकच ब्रेन स्ट्रोक आला, अचानक माणूस ऑफिसला गेला परंतु घरीच येऊ शकला नाही। अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतात। असं जर आपल्याला यापासून जर आपल्याला टाळायचं असेल, या वॅक्सिनेशनचा दुष्परिणाम जर टाळायचा असेल तर याची उपाययोजना पण आपण त्याचाही अभ्यास करणं फार गरजेचं आहे की आत्ता आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये हे ग्राफिन ऑक्साईड जे गेलेलं आहे ते जर आपल्याला डिटॉक्स करायचं असेल, त्याचा जे टॉक्सिक जो इफेक्ट्स आहे तो जर बॉडीमधून आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काळी मुसळी किंवा पांढरी मुसळी हे बाजारामध्ये मिळते। डॉक्टर विलास जगदाळे हे औरंगाबादचे खूप तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलेला उपाय मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की काळी मुसळी किंवा पांढरी मुसळी बाजारामध्ये मिळते, ते तुम्ही विकत घ्या। साधारणपणे आठवड्याला कोमट पाण्यातून 1 चमचा किंवा दुधातून 1 चमचा ती घ्यायची आहे आणि असं 12 आठवडे म्हणजे 3 महिने जर तुम्ही केलं तर निश्चितच आपल्या बॉडीमधून हे जे DNA क्रॅकिंग चालू आहे, हे ग्राफिन ऑक्साईड काय करतं, ते ब्लेडसारखं बिहेव करतं आणि आपला DNA जो आहे DNA क्रॅकिंगचं काम चालू आहे। तर साधारण 2-3 वर्षामध्ये ह्या DNA क्रॅक होऊ शकतो असे फ्रान्सचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर मॉन्टिग्रियर, त्यांनी हे सांगितलेलं आहे। आणि असंख्य खूप जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की भविष्यामध्ये ज्यावेळेस आपले DNA क्रॅकिंग होईल किंवा ग्राफिन ऑक्साईडचे इफेक्ट्स बॉडीवरती दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये 1-2 कॅन्सर पेशंट तयार होतील, 1-2 HIV पेशंट तयार होतील। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळेमध्ये आजकाल मुलांना अपार ID कार्ड काढण्याचा प्रत्येक ठिकाणी सल्ला दिला जातो आहे। काही मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हे काम सुरू झालेलं आहे, निश्चितच थोड्या दिवसानंतर हे ग्रामीण भागामध्ये पण सुरू होईल। तरी सर्व पालकांना विनम्र विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपल्या मुलाचा अपार ID कार्ड काढू नये। जर अशा प्रकारचं कार्ड काढलं तर आपल्या मुलाचं ब्लड सॅम्पल घेतलं जाईल, त्याचं ब्लड ग्रुप काय आहे याच्या नावाखाली त्याचे टेस्ट केले जातील, त्यानंतर त्याला परत वॅक्सिनेशन पण केलं जाऊ शकतं। अशा रीतीने आपल्या मुलाचं जे आरोग्य आहे ते निश्चित धोक्यात येऊ शकतं। तर असा अपार ID कार्ड
कृपया सर्व पालकांना नम्र विनंती की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पालकाचं आपल्या पाल्याचं आधार ID कार्ड काढू नये, अन्यथा भविष्यामध्ये त्याचा जो DNA डेटा आहे तो पूर्णपणे या लोकांकडे जाईल आणि तो इंटरनॅशनल मार्केटला हा डेटा DNA डेटा जो आहे तो विकला जाईल आणि भविष्यामध्ये या मोठ्या ज्या मेट्रो ज्या MNCs आहेत, मल्टीनॅशनल ज्या कंपनीज आहेत, या हा डेटाचा गैरवापर करून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा गैरवापर करून आपल्या पाल्यासाठी काही औषधं काही नंतरचे वॅक्सिनेशन दिले जाऊ शकतात. तरी सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपण आधार ID कार्ड काढू नये. या संदर्भात आमचे मित्र देखील बोलतील. सचिन मोरे. माझं नाव सचिन मोरे, सामाजिक कार्यकर्ता. बंडातात्या कराडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामाजिक कार्य करत असतो. वॅक्सिनेशनच्या विरोधातसुद्धा आम्ही भरपूर वर्ष झालं काम करतो आहे आणि आता त्याचे साईड इफेक्ट दिसून यायला लागलेले आहेत. तर आता सरांनी जी इत्थंभूत म्हणजे अभ्यासपूर्ण जी माहिती दिलेली आहे, म्हणजे टेक्निकल अभ्यास जो त्यांचा आहे तो म्हणजे डीप स्टडी आहे आणि त्या स्टडीचं जर आत्ता आपण ऐकलं असताना माझ्या अंगावर शहारे येत होते की आपली पिढी हे आपण कुठल्या दिशेकडे नेतो आहे, काय आपली संस्कृती आहे आणि कुठल्या संस्कृतीकडं हा देश आपला चालवला ह्या राज्यकर्त्यांनी. तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमच्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी सरकारने जे धोरण आजमवलं आहे, लसीकरण म्हणा किंवा याच्यात भविष्यात अजून लसीकरण करणार असतील तर त्याला ठाम विरोध म्हणून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून हे आम्ही रोखणार आहोत. कारण आता दिलेल्या वॅक्सिनेशनचे जे दुष्परिणाम आम्हाला आज दिसत आहेत आणि ते दिसत असताना जर आम्ही आंधळ होत असेल आणि आमच्यावर जर अन्याय होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं सांगतं, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी. त्या अनुषंगाने मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की आता ह्यापुढे कदापिही आम्ही अन्याय सहन करणार नाही, प्रशासनाच्या विरोधात पेटून उठणार आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर ते अप्पर ID कार्ड जे काढायचं त्यांचा जो अजेंडा आहे आणि त्यातून ते एक खोटं सांगून की आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो आहे, त्यांचं आरोग्य चांगलं घडवतो आहे, असं जर खोटं नाट्य सांगून जर काय करणार असतील विनाशक, तर त्याला आमचा कायम विरोध राहील, एवढंच मला सांगायचं आहे. वॅक्सिनेशनच्या काळात आम्ही घरोघरी जाऊन जनतेला जागृत करत होतो की वॅक्सिन घेऊ नका, परंतु काही लोकांनी आमचं ऐकलं, परंतु काही लोकांच्यात एवढा मोठा भ्रम निर्माण केला होता की तुम्हाला रेल्वे प्रवास मिळणार नाही, तुम्हाला विमान प्रवास मिळणार नाही किंवा तुम्हाला रेशनिंग मिळणार नाही. त्यानंतर आम्ही माहिती अधिकारात एक पत्र टाकलं होतं, ते म्हणजे 9 मार्च 2021 साली आणि भारत सरकार स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय म्हणजे हे मंत्रालयाचं पत्र आहे आणि हे पत्र मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की ह्या पत्रामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की वॅक्सिनेशन हे तुम्हाला कंपल्सरी नाही आणि ह्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही आहे. मग त्यानंतरने आम्ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जागृती केली आणि काही लोकांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, वॅक्सिनपासून त्यांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यात असं लिहिलं आहे की आवेदन में लिखी बातें निर्धार है, किसी भी सरकारी सुविधा, नागरिकता, नौकरी इत्यादि में वैक्सीन का कोई संबंध नहीं. ही कोण सांगते तर भारत सरकार मंत्रालय, आरोग्य मंत्रालय सांगते, स्वास्थ्य मंत्रालय सांगते. तर मला सुशिक्षित नागरिकांना एक आव्हान करायचं आहे की तुम्ही बारीक अभ्यास करा ह्या गोष्टींवर. आज 30 ते 35 वयातील मुलांचे हाडं दुखायला लागलेले आहेत, विकनेस जाणवतो आहे, थकवा जाणवतो आहे. जर आज तुम्ही मानसशास्त्राच्या दवाखान्यात जर गेला, मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो, तर अक्षरशः 200 तरुण पोरं मनोरुग्ण व्हायला लागलेले आहेत. तर म्हणजे वॅक्सिनेशनचे ह्याचे दुष्परिणाम आता दिसायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. तरी पुढील पिढीसाठी आपल्याला कुठलंही वॅक्सिन घ्यायचं नाही आहे हे स्पष्ट करा सगळ्यांनी. आणि जर आम्ही उद्या आंदोलन उभं केलं याच्या विरोधात तर सर्व नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच आमची विनंती राहील. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.